हेलो डियर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे 5th स्टँडर्ड मॅथ्स प्रॅक्टिस सेट 1. क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरल्स. इथे आपल्याला 1 to 20 नंबर्स घ्यायचे आहे आणि त्यांचे रोमन नंबर्स राईट करायचे आहे. ओके, सो इथे फर्स्ट ऑफ ऑल मी राईट करून घेतलेले आहे, बट हे कसे लक्षात ठेवायचे, इझिली आपल्या लक्षात राहिले पाहिजे ना, तर ते कसे लक्षात ठेवायचे हे बघा. इथे फर्स्ट 1 आहे, 1 साठी आपण आय वापरत असतो. सेकंड 2 आहे, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय. ओके, सो इथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 3 साठी ट्रिपल आय, 2 साठी डबल आय आणि 1 साठी फक्त आय. बट आता इथे 4 आलेला आहे, तर 4च्या आधी आपण इथे 5th बघणार. सो 5th नंबर काय आहे? व्ही. 5th नंबर व्ही आहे, तर इथे आय व्ही लिहिलेला आहे. सो याचं मिनिंग काय होणार आहे? आय म्हणजे 1. आय मीन्स इथे मी राईट करते 1. हे तुम्हाला समजण्यासाठी इथे पेन्सिलने राईट करत आहे, बट तुम्ही नोटबुकमध्ये फक्त हे नंबर्स राईट करायचे. ओके, इथे आय मीन्स 1 आहे आणि आताच आपण बघितलं व्ही मीन्स काय आहे? 5. सो इथे व्ही मीन्स 5 राईट केला मी. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे, व्हीच्या लेफ्ट साईडला जर आय असेल, व्हीच्या लेफ्ट साईडला आय असेल तर त्यांची काय होणार? मायनस. हा रूल आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. ओके, व्हीच्या लेफ्ट साईडला जर आय असेल तर त्यांचे मायनस होते, म्हणजे 5 मायनस नंबर येणार आहे 4. म्हणून आपण इथे काय राईट केलेला आहे? आय व्ही. असे तुम्ही लक्षात ठेवू शकता नंबर्स. नेक्स्ट आता 5th नंबर तर आपल्याला माहितीच आहे, व्ही आहे. 6 नंबर व्ही आय. सो व्ही मीन्स 5. व्ही मीन्स 5. आय दिलेला आहे, सो आय मीन्स 1. सो आता आय हा व्हीच्या राईट साईडला आहे. ओके, सो राईट साईडला जर आय असला तर काय होणार? प्लस. लेफ्ट साईडला असेल तर मायनस, राईट साईडला असेल तर प्लस. व्हीच्या राईट साईडला आय आहे म्हणजेच इथे प्लस. सो 5 प्लस 1 किती येणार नंबर? 6. म्हणून 6 नंबरसाठी आपण रोमन न्यूमरल्स काय यूज करतो? व्ही आय. ओके, सो नेक्स्ट आता इथे 7 नंबर दिलेला आहे, व्ही. व्ही मीन्स इथे 5 आहे आणि इथे डबल आय आहे ना, सो डबल आय आपण कशासाठी यूज केला होता? 2 साठी यूज केला होता. आता हा डबल आय व्हीच्या लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला? ऑब्व्हियसली राईट साईडला आहे, म्हणजे राईट साईडला असेल तर आपल्याला प्लस घ्यावं लागेल. सो राईट साईडला आहे, प्लस घेतली तर 5 प्लस 2 7. हे इथे आपल्याला बुकमध्ये रूल्स दिलेले आहे. ओके, नेक्स्ट 1 आहे 8. 8 नंबर घेतला आपण इथे व्ही ट्रिपल आय. व्ही मीन्स 5, ट्रिपल आय मीन्स 3 आणि ट्रिपल आय व्हीच्या राईट साईडला आहे. व्हीच्या राईट साईडला आय असेल तर प्लस करायची आहे. 5 प्लस 3 8. ओके, नेक्स्ट आता इथे 9 नंबर दिलेला आहे. सो त्याआधी आपल्याला 10 नंबर लक्षात ठेवायचा आहे. 10 नंबर मीन्स काय? एक्स आहे. 10 नंबर एक्स आहे, तर इथे आय एक्स घेतलेला आहे. तर आता तुम्हाला कळालंच असेल इथे आय एक्स का घेतलेला आहे, कारण की इथे हा 10 आहे ना. एक्स मीन्स 10, आय मीन्स 1. एक्सच्या लेफ्ट साईडला आय आहे. लेफ्ट साईडला आय असला म्हणजे मायनस. 10 मायनस 1 9 येणार, म्हणून इथे नंबर घेतला आय एक्स. 9 साठी आय एक्स नंबर घेतलेला आहे आणि 10 मीन्स काय? एक्स आहे. इथपर्यंत आपण समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट आता आपण 11 to 20 घेणार आहे, ते पण तेवढेच इझी आहे. ओके, इथे 11 साठी आपण एक्स आय हा नंबर घेतलेला आहे. सो एक्स मीन्स 10. सो इथे 10 आणि आय हा राईट साईडला आहे. आय मीन्स 1, राईट साईडला आहे म्हणजे प्लस. 10 प्लस 1 11 नंबर होणार आहे, म्हणून आपण एक्स आय हा नंबर 11 साठी राईट केलेला आहे. नेक्स्ट आहे 12. 12 इथे एक्स डबल आय दिलेला आहे. एक्स मीन्स 10 आणि डबल आय मीन्स 2 आणि राईट साईडला आहे. एक्सच्या राईट साईडला आय आहे म्हणून प्लस. 10 प्लस 2 12. नेक्स्ट आता इथे 13. एक्स ट्रिपल आय. एक्स ट्रिपल आय घेतलेला आहे. एक्स मीन्स 10, एक्स मीन्स 10 आणि ट्रिपल आय मीन्स 3 आणि एक्सच्या राईट साईडला आय आहे म्हणून प्लस. 10 प्लस 3 13. ओके, नेक्स्ट आता इथे एक्स आहे आणि आय व्ही आहे. आता जर तुम्ही असं बघितलं, आपण हे घेत आहे 10 प्लस 3 म्हणजे 13. सो आपण असं का घेत नाही आहे? 10 प्लस 4 आय हे रॉंग आहे, कारण 4 आय हा नंबर नाहीच आहे ना रोमन नंबरमध्ये. ओके, 4 मीन्स किती घेतलेला होता आपण इथे? आय व्ही घेतलेला होता की नाही? 4 मीन्स. ओके, सो इथे 14 आपल्याला नंबर राईट करायचा आहे ना. तर 10 मीन्स एक्स आहे,
सो आता इथे आपण 10 मीन्स काय घेतला एक्स आणि आय व्ही म्हणजे काय आहे 4. हे आपण आधीच बघितलेलं आहे. आय व्ही मीन्स 4 आणि तो कसा फॉर्म झालेला आहे हे पण बघितलेलं आहे. सो 10 + 4 इथे प्लस का केली कारण एक्सच्या राईट साईडला आहे ना आय व्ही म्हणून इथे प्लस केली. ओके. नेक्स्ट नंबर आहे 15. सो इथे एक्स मीन्स काय 10. ओके. आणि एक्सच्या राईट साईडला व्ही आहे. व्ही मीन्स किती 5. व्ही मीन्स 5 आहे. सो 10 + 5 15 म्हणून एक्स व्ही हा 15 साठी आपण रोमन नंबर यूज करत असतो. नेक्स्ट वन आहे 16. 16 इथे एक्स आहे 10 आणि व्ही आय मीन्स 6. सो राईट साईडला व्ही आय आहे म्हणून इथे आपण प्लस केली. ओके. सो नेक्स्ट आता इथे 17 एक्स मीन्स 10 आणि व्ही डबल आय इथे बघितलं होतं आपण. व्ही डबल आय मीन्स काय 7 असतो. सो व्ही डबल आय मीन्स 7 आहे आणि 7 हा एक्सच्या राईट साईडला आहे म्हणून प्लस होणार आणि 10 + 7 17 येणार. नेक्स्ट आहे 18 नंबर. हा एक्स मीन्स 10 आहे आणि इथे व्ही ट्रिपल आय मीन्स 8 इथे बघितलं होतं. व्ही ट्रिपल आय मीन्स 8 असतो. इथे व्ही ट्रिपल आय मीन्स 8 आलेला आहे आणि हा 8 एक्सच्या राईट साईडला आहे. राईट साईडला असला म्हणजे प्लस करायची. 10 + 8 18. ओके. सो इथे आहे 19 नंबर. 19 नंबर आहे तर एक्स दिलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हा एक्स कन्सिडर करायचा आहे. हा 10 आहे आणि आय एक्स कन्सिडर काय होणार आहे 9 कारण इथे बघितलं ना आय एक्स मीन्स काय असतो 9 म्हणून +9. प्लस का केली आपण कारण एक्सच्या राईट साईडला आहे आय एक्स म्हणून प्लस केली. सो इथे 19 नंबर येणार आहे. आणि इथे 20 नंबर तर खूपच इझी आहे. 10 + 10 20. ओके. इथे 10 आहे. 10 + 10 20 नंबर येणार आहे. आहे की नाही इझी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे 1 पासून तर 10 पर्यंत नंबर लक्षात ठेवायचे आहे. आपण कसे राईट केलेले आहे हे तुम्ही लर्न करू पण शकता किंवा मग तुम्ही असं लॉजिक थ्रू पण लक्षात ठेवू शकता. ओके. आणि 10 पर्यंत जेव्हा तुमचे नंबर लर्न होतील ना तेच नंबर तुम्हाला 11 पासून 20 पर्यंत राईट करत जायचं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आधी एक्स घ्यायचा आहे. सर्व नंबरमध्ये बघा आधी एक्स आहे इथे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरेल्स. इथे आपल्याला रोमन न्यूमरेल्स गिव्हन आहे. यांची आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरेल्स लिहायचे आहे. ओके. सो फर्स्ट आहे इथे व्ही काय आहे 5 जे आता आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आहे. व्ही मीन्स 5. नेक्स्ट आहे व्ही डबल आय. व्ही मीन्स काय असतो 5 असतो आणि डबल आय मीन्स काय 2 आणि हा आय व्हीच्या राईट साईडला आहे म्हणजे प्लस आहे. 5 + 2 7 म्हणजे हा नंबर आहे 7. नंतर एक्स आहे 10. नेक्स्ट आहे एक्स ट्रिपल आय. एक्स मीन्स किती 10. ट्रिपल आय मीन्स 3. मग एक्सच्या राईट साईडला ट्रिपल आय आहे. राईट साईडला आहे म्हणजे प्लस करायचे आहे. मग 10 + 3 13. ओके. नेक्स्ट आहे 5th नंबर एक्स आय व्ही. बघा इथे एक्स मीन्स 10 आहे. आय व्ही मीन्स 4. 10 + 4 14. नेक्स्ट आहे एक्स व्ही आय. ओके. एक्स मीन्स 10 आहे. व्ही आय मीन्स 6. 10 + 6 16. सो हा नंबर 16 आहे. एक्स व्ही ट्रिपल आय. एक्स मीन्स 10. व्ही ट्रिपल आय मीन्स 8. 10 + 8 18. सो हा नंबर 18 आहे. नेक्स्ट आता आय एक्स. एक्स मीन्स 10 आहे आणि आय हा 10च्या लेफ्ट साईडला आहे. सो 10च्या लेफ्ट साईडला नंबर असतो तर मायनस करत असतो आपण. सो 10 - 1 9 म्हणजे आय एक्स हा नंबर 9 आहे. तुम्ही ह्या मेथडने पण लक्षात ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही 1 पासून 20 पर्यंत रोमन न्यूमरेल्स लर्न करू शकता. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. इथे नंबर दिलेला आहे आणि रोमन न्यूमरेल्स दिलेले आहे. सो इथे नंबर्स आपल्याला स्पेलिंगमध्ये लिहायचे आहे आणि रोमन न्यूमरेल्स लिहायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे 3 दिलेला आहे. 3 हा रोमन न्यूमरेल्समध्ये कसा राईट करत असतो आपण ट्रिपल आय राईट करत असतो. ओके. सो 3 इथे येणार आहे ट्रिपल आय. नेक्स्ट आता इथे काय आहे व्ही ट्रिपल आय. व्ही ट्रिपल आय काय असतो 8. सो इथे आपल्याला 8चं स्पेलिंग राईट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे इथे 6. सो SIX 6 दिलेलं आहे. 6 आपण कसं राईट करत असतो व्ही आय. ओके. व्ही आय. व्ही मीन्स 5. आय मीन्स 1. 5 + 1 6 येणार म्हणून व्ही आय राईट करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे इथे एक्स डबल आय.
हा नंबर कसा आपण फाइंड करू शकतो? सो इथे x मीन्स 10 आहे, डबल I मीन्स 2 आहे. 10 प्लस 2 12. सो इथे 12चं आपल्याला स्पेलिंग राईट करायचं आहे. ओके, इथे आपण 12 कसा कन्सिडर केलेला आहे? x प्लस 2 आणि हा I या एक्सच्या राईट साईडला आहे ना, म्हणून आपण इथे ॲडिशन केली. 10 प्लस 2 12 होणार. ओके, नेक्स्ट आहे 15. सो 15 कसं राईट करायचं आहे आपल्याला? x v. ओके, x मीन्स 10, v मीन्स 5. सो इथे ॲडिशन करणार आहे कारण हा v एक्सच्या राईट साईडला आहे, म्हणून 10 प्लस 5 15 आणि 15 इथे आपण राईट केला. नेक्स्ट आता इथे I x I. इथे x मीन्स 10 आहे, I x मीन्स 9 आहे. सो 10 प्लस 9 19. सो 19चं स्पेलिंग राईट करायचं आहे. ओके, आहे इझी. नेक्स्ट आता आपण 4 नंबर घेऊ. क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द नंबर युझिंग रोमन न्यूमरल्स. इथे आपल्याला हे इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहे, यांचे आपल्याला रोमन न्यूमरल्स राईट करायचे आहे. 9 आहे, 9 कसं राईट करतो आपण? I x. नेक्स्ट आहे 2 कसं राईट करायचा? डबल I. 17 कसं राईट करायचं आहे? जेव्हा आपल्याला 11 पासून तर 20 पर्यंत नंबर विचारलेले असतात ना, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण x राईट करत असतो. सो x मीन्स काय येणार इथे? 10. आता आपल्याला 7 राईट करायचं आहे, तर 7 आपण काय राईट करतो? v डबल I. ओके, म्हणजे हा झाला रोमन नंबर 17. नेक्स्ट आहे 4 आपण कसं राईट करायचा? I v. ओके, v मीन्स 5, I मीन्स 1. 1 मायनस 5 4 येणार आहे. मायनस का केली? कारण व्हीच्या लेफ्ट साईडला I आहे म्हणून मायनस करायची. इथे 11. सो 11 आला ना, सो फर्स्ट ऑफ ऑल काय राईट करायचं? x राईट करायचं आहे आणि 1 साठी आपण काय लिहित असतो? I. सो x I. आता इथे 18 नंबर आला. सो 11 पासून 20 पर्यंत जे पण नंबर आले त्यासाठी आपण आधी सुरुवातीला x राईट करायचा आणि नंतर 8 राईट करायचा आहे. 8 कसा राईट करायचा? v ट्रिपल I. ओके, so question number 4 is solved. Next come to the question number 5. In the table below, each given number is written in international numerals and then again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put tick in the box under it. If not, put wrong and correct it. इथे आपल्याला काय सांगितलं की इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेली आहे, त्यांचे रोमन न्यूमरल्स दिलेली आहे. सो हे इंटरनॅशनल न्यूमरल्सचे रोमन न्यूमरल्स हे बरोबर करेक्ट राईट केलेले असणार, तर आपल्याला या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. आणि जर रॉंग दिलेले असणार तर रॉंग टिक करायचे आहे. ओके, आणि आपल्याला ते करेक्ट करून लिहायचे आहे. ओके, इथे दिलेलं आहे इफ रॉंग करेक्ट द नंबर्स. रॉंग जर असेल तर त्याला करेक्ट करायचं आहे. सो इथे 4 आहे. सो 4 आपण रोमन न्यूमरल्समध्ये असं राईट करत असतो का? 4I. नो, दिस इज रॉंग. आपण 4I असं राईट करत नाही. मग हे रॉंग आहे तर इथे आपल्याला रॉंग करायचं आहे. आणि काय राईट करत असतो मग आपण? इथे I v राईट करत असतो. ओके, दिस इज रॉंग नंबर. हा रॉंग राईट केलेला आहे, हा आपण इथे करेक्ट राईट केला I v. नेक्स्ट आहे 6. इथे vi दिलेला आहे. सो 6 आपण रोमन नंबरमध्ये viच राईट करत असतो, म्हणजे दिस इज द करेक्ट नंबर. सो इथे टिक राईट करायचा आहे. नेक्स्ट 8. सो 8 नंबर असा लिहित असतो का आपण? नो, दिस इज रॉंग. सो आपल्याला इथे रॉंग टिक करायची आणि v ट्रिपल I. 8 कसा राईट करायचा आहे? v ट्रिपल I. नेक्स्ट 16 नंबर x vi. ओके, हा राईट केलेला आहे. सो हा करेक्ट नंबर आहे म्हणून इथे आपण टिक करायचा आहे. नेक्स्ट आहे 15 v. सो v राईट आपण करत नाही. 15 नंबर कसा राईट करतो? दिस इज द रॉंग नंबर. आपण कसं राईट करतो? x v असा राईट करायचा आहे. ओके, आहे ना इझी? हा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे. सो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट नीट समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.